नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे आपला विदर्भ लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला म्हणलं होतं ना, गुलाल घेतल्याशिवाय आपण जाणार नाहीत, आणि आज खऱ्या अर्थाने गुलाल तर झालायच. पण आता वाजले 8:30 मित्रांनो, आणि जल्लोष आणि उत्साह अजूकच तोच आहे. सकाळी 2 वाजता निकाल लागलाय, मिरवणूक ते झाले, आणि खरं तर ईद जनता म्हणण्यापेक्षा काही नेते म्हणायचे आम्हाला विरोधकच नाही, इथं चिन्हच नाही, लय मोठे प्रश्न होते, कोणी आमच्या समोर हे माहित नाही, बाहेरून आलेत काय आलेत, अनेक प्रश्न होते, तुम्हालाही माहितीये. आता ते सगळं सोडून देऊया, कारण आता विजय हा जनतेचा झालाय. बघूया काय म्हणते. आपल्या बरोबर आहेत कायम तडफदार आणि शब्दात गोडवा मात्र फटकारा काय मानतो असे सिद्धार्थ खरात साहेब यांच्या गोडवानी राईट जनतेचा आशीर्वाद घेतात, आणि विरोधकांनी राईट आग लागतेच, ही त्यांची ओळख. जास्त काही सांगायला नको. सिद्धार्थ खरात साहेब आहेत. साहेब, रॅली काढली, धावपळ झाली, कसं काय बघताय? जेवढं तुम्ही विजय झाल्याच्या नंतर एवढा गुलालात मागले नव्हते, आज एवढे मागले. हो, खरी गोष्ट आहे. मी खरंच आतापर्यंत इतका गुलाल कधी अंगावर घेतला नाही. इव्हन मी जेव्हा निवडून आलो मागच्या वेळेस, तेव्हा सुद्धा इतका गुलाल पडला नाही. यावेळेस लोकांची जी काही भावना होती ती इतकी अनावर झाली की त्यांनी अक्षरशः मला 4 ते 5 वेळा, आता मी झटकलंय ते सगळं आता काढलंय, 4 ते 5 वेळा पूर्ण गुलालाने मी मारलेलं. हो, अजूनही ते बघा नाही काय अशी परिस्थिती आहे. आणि खूप जनतेचा जो काही उत्साह होता तो ओसंडून वाहत होता, आणि त्याच्यामुळे आज सगळी जनता जी आहे पूर्ण मशालमय झालेली होती. बर साहेब, एकंदरीत आमदार साहेबांनी एवढे माणसं निवडून आणलेत, आणि खरं तर केंद्रीय मंत्री खासदार साहेब यांच्या राजकारणाला कुठेतरी असं वाटतंय का सुरुंग लागलाय, की एकही सीट त्यांच्या जिल्ह्यात त्यांचं हक्काचं निवडून नाही आलं? नाही, त्यांचं काय झालं मला माहिती नाही. मी एवढं सांगतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांची जी काही विचारधारा जी आहे, आणि त्यांना मानणारी जनता या मतदारसंघामध्ये प्रचंड आहे. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्षच जो आहे तो या मतदारसंघामध्ये कायम आहे. आणि म्हणजे जे डिव्हिजन झालं त्यानंतर इथल्या मंडळींनी ही जी विचारधारा आहे ती टिकून ठेवली नव्हे. त्याची मी आल्यानंतर आणखी मशागत झाली. मी हेच सांगतो, तुम्हाला मागे पण बोललो होतो की मेहकरच्या जनते इथलं जे वातावरण आहे, परिवर्तनाचं जे वार आहे, या ठिकाणी मशालीच वाहत आहे. आणि केवळ मेहकर मध्येच नाही, तर हे मेहकरच्या परिवर्तनाचं वारं आता इथं न थांबता ते पश्चिमेकडे म्हणजे जिल्हा परिषदचं ते पश्चिमेकडे जाणार आहे. एवढंच मला तुम्हाला या ठिकाणी आश्वासन द्यायचं. बरोबर आहे. एकंदरीत मागच्या वेळेस आपण तुमचा इंटरव्ह्यू घेतला होता, 1 वर्ष कामाची पूर्ती झाली, तुम्ही कामं बी दाखवली होती, आणि विरोधकांनी सांगितलं होतं यांची कामं फक्त कागदावरच आहेत. पण आज वाटतंय का ती कामं सत्यात बी उतरतील गुलालाच्या आशीर्वादाने? नाही, जनतेला हे माहिती आहे की मला फक्त 1च वर्ष या ठिकाणी झालेलं आहे. आता ज्यांच्या समवेत आम्ही लढलो ते 15 वर्ष नगराध्यक्ष होते, त्याच्या नंतर आमदार सुद्धा 15 वर्षापासून या ठिकाणी सत्तेतला होता. मग यांनी 15 वर्षामध्ये काय केलं, आणि हे दोन्ही एकमेकांना न बोलता जे 1 वर्षापूर्वी आलेला जो आमदार आहे त्यांना ते हिशोब विचारतायत, तुम्ही काय केलं, तुम्ही किती विकास वगैरे केला, हे लोकांच्या लक्षात आलं, जनतेच्या लक्षात आलं. आणि त्याच्यामुळे त्यांनी तो जो विषय समजून घेतला, आणि आमच्या स्वप्न जे जनतेला स्वप्न दिले, ही स्वप्न कोणती, आम्ही पाणी देऊ, स्वच्छता इथं व्यवस्थित ठेवू, त्यानंतर जे काही बॅकलॉग असलेले प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आम्ही सोडू, घरकुलाचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा, नाल्याचा, रस्त्याचा, हे विषय आम्ही पूर्ण करू, अशा प्रकारचं आश्वासन दिलं. जनतेला ते म्हणजे भावलं, आणि त्यांनी आम्हाला निवडून दिलं. पण साहेब, इथं काही नेत्यांचे चिरंजीव म्हणत होते, कोण मशाल, काय मशाल, कुठे मशाल दिसत नाही, एकच नेता, 15 वर्षाचे वर्चस्व असणार आहे साहेब, भल्लाडे उमेदवार, त्यांना तुम्ही पराभूत केलंय, काही टप वाटत होती का निवडणूक? नाही, आम्ही आमच्या मताशी बघा, आमची भूमिका सुस्पष्ट आहे, कुठे आमचं कन्फ्युजन नसतं. आम्हाला जे दिसतंय ते स्पष्ट आम्हाला दिसतं, आणि जे दिसतं त्याप्रमाणे आम्ही करतो. आता त्यांनी जे काही बोलले, कदाचित त्यांना मशालीची जी धग आहे, खरं तर मशालची धग तिकडेच होती, त्यांना ती जाणवली नाही. त्याच्यामुळे ते म्हणत होते की आमच्या समोर उमेदवारच नाही ते, आणि म्हणजे त्यांचे जे विचार वेगळे होते, पण ते त्यांनाच माहिती, म्हणजे त्यांना त्यांच्या जवळ असताना त्यांना कळलं नाही. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे आग कुठे झाली हेच मिळ लागलं नाही का? अगदी बरोबर. पण हरपळ बसलाय का साहेब?
नाही आता मी याच्यावर काय बोलणार नाही. बरं एकंदरीत तुमच्या आमदारकीच्या वेळेस जेव्हा निवडून आला तेव्हा रॅलीला अडचण आली, ह्या बारीने काय अडचण आली का? नाही, यावेळेसही पोलीस कसं आहे बघा, पोलीस ही एक यंत्रणा आहे, त्याच्यामध्ये माणसं काम करतात. त्यांना असं वाटतं की हे जे सेन्सिटिव्ह शहर आहे, ह्या रॅली काढल्यानंतर सामाजिक जो काही जो याचा भाग आहे तो त्याच्यामध्ये काहीतरी अडचण निर्माण होऊ नये, आणि म्हणून तो त्यांच्या पद्धतीनं त्यांनी मागच्या वेळेस प्रयत्न केला होता. आता मागच्या वेळेसचा विषयच वेगळा होता. मी पहिल्यांदा खूप वेगळा परिस्थिती होती. यावेळेस तशी वेगळी परिस्थिती. आम्ही पोलिसांना यावेळेस सांगितलं होतं की कोणत्याही कोणत्याही परिस्थिती यावेळेस आता आम्ही ऐकणार नाही, आणि आमच्या मागणीला त्यांनी मान्यता दिली. आणि आम्ही या रॅली सुद्धा खूप शांततेने झाली ना, चांगली रॅली झाली. बरोबर आहे, बरोबर आहे. पण साहेब आता एकंदरीत बघा, विकास आता काय नेमकं काय अजेंडे आहेत, काय सांगायचंय का आजच्या दिवशी की कोणाला कधी कमी समजू नका म्हणून? नाही, या विषयावर काय मला काय बोलायचं नाही. हे बघा, ज्या अजेंड्यावर आपण निवडणूक लढली मेहकरच्या संदर्भामध्ये, मेहकरचा मुळातला जो अजेंडा आहे सगळ्यात पहिला जो आहे पाण्याचा, बरोबर आहे. पाणी मेहकरच्या जनतेला 15 महिना मिळत नाही. अहो, आपण कुठल्या ग्रहावर राहतो की 15 दिवस पाणीच मिळत नाही? आणि हे मेहकरची जनता इतकी शोषिक आहे आणि त्यांनी आतापर्यंत सहन केलं. त्यावर आम्ही त्यावेळेस कमिटमेंट केलं होतं की आम्ही तुम्हाला पाणी देऊ, 15 नव्हे तर ते त्याचं पिरियड कमी करत करत एक दिवस अशी वेळ आणायची की सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा पाणी मेहकरला आम्हाला द्यायचं, म्हणजे द्यायचं ही कमिटमेंट आहे. ती केवळ निवडणुकाची कमिटमेंट नाही, तर व्यक्ती म्हणून सुद्धा, शासन म्हणून सुद्धा, आमदार म्हणून सुद्धा मला काही पटलत नाही की पाणीच नाहीये. त्यामुळे हे पाणी द्यायचंय. दुसरं, घरकुलाचा एक महत्वाचा विषय आहे इथं. त्या घरकुलाच्या ज्या जिथे राहतात लोक, घरकुलं म्हणजे जिथे आज राहतायत त्यांच्या जागा त्यांच्या नावावरती नियमित नाहीये. ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. शासनाकडून हे नियमित करून त्यांना घरं द्यावेत, त्यांच्या जागेवर करावं लागेल. ते त्यांच्या नावावर झाले तरच त्यांना घरकुलं मिळतील. म्हणजे सगळ्यात खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. याच्यावर आम्ही लक्ष देऊ. स्वच्छता आहे, नाले आहेत, गटार आहेत, आणि ओव्हरऑल बाकीचं जे सर्व क्षेत्रातलं जे बॅकलॉग आहे आमचा डेव्हलपमेंट आहे, ती करण्याकडे आमचं लक्ष राहणार आहे. नक्की सर. सर, आपल्याला आपला विदर्भ लाईव्ह बद्दल काय वाटतंय सर? आता विजय तर झालाय. नाही, असं आहे, आता तुमचं मी जाहीर कौतुक करतो, अभिनंदनही करतो. तुम्ही आम्हाला बोलतं केलं, तुम्ही बोलतं केल्यामुळे आम्ही स्पष्ट बोलत राहिलो, आमच्या भूमिका जनतेपर्यंत गेल्या, तुम्ही सगळ्यांच्याच मुलाखती घेतल्या, आणि त्याच्यामुळे एक जी रौनक जी म्हणतो निवडणुकीमध्ये आली, आणि एक बहारदार निवडणूक झाली. हे बघा, हार जीत ही सगळ्यांचं होत राहतं. निवडणूक आता संपलेल्या आहेत, पण ते निवडणुकीचं वातावरण गरम करण्यासाठी मात्र तुम्ही खूप मोठा रोल प्ले केलेला आहे, आणि सगळ्यांना बोलतं केलं. सगळं कुठेही नाही, तुम्ही अतिशय चांगल्या बातम्या लावल्या, त्यांना बोलतं केलं, प्रत्येकाला बोलतं केलं तुम्ही, आणि बोलतं केल्यामुळे थोड्याशा भावना असतात निवडणुकीच्या अनुषंगानं, ते सगळेजण एक्सप्रेस झाले, त्यामुळे वातावरणात एक प्रकारची निवडणूक संचारली, ती तुमच्यामुळेच. बरोबर नक्कीच. साहेब, आज जो गुलाल आहे, विजय आहे, दुपारी एक मस्त शेर मारला होता, पण गर्दीत काय ऐकायला नाही साहेब, एकदा शेर होऊन जाऊन द्या. नाही, तुम्ही मला विचारलं होतं की आता नगर परिषदेची निवडणूक तुम्ही जिंकली, तुमचा नगराध्यक्ष झाला, आता पुढे तुम्ही काय करणार आहे? त्या अनुषंगाने मी तुम्हाला म्हटलं होतं, उड्डाण अभी बाकी है, उड्डाण अभी बाकी है, इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, आसमान अभी बाकी है. आसमान अभी बाकी, क्या बात आहे. नक्कीच. आणि आज आसमान तर बाकी आहे, आणि आसमान येणाऱ्या काळात दिसणार आहे. सगळ्यांनी सावध राहा, बऱ्याच निवडणुका बाकी आहेत, आणि तुम्हाला माहिती आपला विदर्भ लाईव्ह छोटा पुढारी, इथं सुट्टी कोणालाही नसते. सबंध वाले को इशारा कपे पाहत राहा आपला विदर्भ लाईव्ह छोटा पुढारी विशेष कार्यक्रम. सिद्धार्थ खरंच साहेब, थँक्यू सो मच.